आणि भगिनींनो, पीस आणि आजच्या लाईव्हमध्ये आपण विना नांगरणी SRT किंवा शून्य मशागत शेती तंत्र काय आहे हे आजपासून आज भाग पहिला आहे. असे 4 ते 5 भाग होतील, कारण हा विषय फार मोठा आहे आणि याला शास्त्रीय पद्धतीनं जाणून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. नसता आपल्या मनामध्ये बऱ्याच शंका राहू शकतात. त्यामुळं आपण याला 4 ते 5 भागामध्ये विभागून आणि त्यानंतरही गरजेनुसार व्हिडिओसुद्धा आपण अपलोड करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जर शेतीत नांगरणीच करावी लागली नाही, पाण्याची बचत झाली, मातीची सुपीकता वाढली आणि उत्पादनही वाढलं, तर अशी शेती करायला तुम्हाला आवडेल का? आज आपण जाणून घेणार आहोत भविष्यातील एक आधुनिक शेती पद्धत, सगुणा रिजेनरेटिव्ह टेक्निक म्हणजेच SRT शेती. SRT म्हणजे अशी शेती पद्धत ज्यामध्ये जमिनीवर नांगरणीचे अत्याचार केले जात नाहीत. या पद्धतीत जमिनीची धूप थांबते, नैसर्गिक गांडूळ निर्मिती वाढते, जमिनीतील सेंद्रिय कार्बन वाढतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्याच्या उत्पादनात निश्चित वाढ होते. यामुळे शेतकरी आनंदी आणि आत्मविश्वासाने शेती करू शकतो. SRT म्हणजे झिरो टिलेज आणि कन्झर्वेशन ॲग्रिकल्चरवर आधारित शेती पद्धत आहे. ही पद्धत सुरुवातीला भात शेतीसाठी विकसित करण्यात आली, परंतु आज या पद्धतीने 30 ते 35 प्रकारची विविध पिके घेतली जात आहेत. खरीपामध्ये भात, नाचणी, वरी, भुईमूग, कापूस, सोयाबीन, तूर, उडीद ही पिके घेतली जातात. रब्बी आणि उन्हाळी पिके. रब्बी हंगामात हरभरा, चवळी, काळे मूग, हुलगा, वाटाणा, मसूर तसेच कांदा, लसूण, कोबी, भेंडी, मका, गहू, ज्वारी अशी अनेक पिके घेता येतात. त्यानंतर उन्हाळ्यात वैशाखी मूग, भुईमूग, भेंडी, सूर्यफूल, बाजरी अशी फेरपालट पिके घेऊन शेतकरी वर्षभर उत्पादन मिळवू शकतो. SRT पद्धतीचे अनेक मोठे फायदे आहेत. पाण्याची गरज 40% कमी होते, उत्पादन खर्च 40% कमी होतो, कष्टाची मजुरी 50% कमी होते. याशिवाय मातीतील सेंद्रिय कार्बन वाढतो, माती सुपीक होते, हरितगृह वायू उत्सर्जन कमी होते. ही पद्धत मातीचे आरोग्य सुधारते आणि पर्यावरणाचे संरक्षण करते. SRT तंत्राचे वेगळेपण. SRT पद्धतीमध्ये परमनंट रेस्ड बेड्स तयार केले जातात. या बेडमध्ये मुळांना पुरेसा प्राणवायू मिळतो, योग्य ओलावा राहतो. मागील पिकांच्या मुळांना जमिनीतच कुजायला सोडले जाते. यामुळे मातीतील सेंद्रिय पदार्थ वाढतात, रोग आणि किडी कमी होतात, नैसर्गिक गांडूळ आणि सूक्ष्मजीव वाढतात. यामुळे पिकांची वाढ अधिक जोमदार होते. SRT वापरणारे शेतकरी काय म्हणतात? SRT वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभवही खूप चांगले आहेत. अनेक शेतकरी सांगतात, मजुरी खर्च खूप कमी झाला, उत्पादन दुप्पट मिळाले, पावसावर अवलंबून राहावे लागत नाही. काही शेतकरी सांगतात, आता रोज एकदा तरी SRTचं शेत पाहिल्याशिवाय मन शांत होत नाही. पुढील भागात आपण पाहणार आहोत SRT पद्धतीने घ्यायची वेगवेगळी पिके, त्यांची अचूक अंतरं आणि निवडक तणनाशके. त्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि शेतीविषयक अशाच माहितीसाठी फार्मटेक राहुल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.